भरपूर साऱ्या फवारण्या घेतल्या, असं गुळ पण उकळा घातला तरी पण मधमाशी येत नाही. मधमाशीच आपल्या प्लॉटवर नसेल तर सेटिंगच होणार नाही. मग ते कलिंगडा असेल किंवा एखादी फळबाग असेल किंवा डाळिंब. मित्रांनो, असेच आपण जबरदस्त एक नियोजन लावलं आणि मधमाशाचे पूर्ण आपण डिग लागला आपल्या कलिंगडाच्या प्लॉट. हे तुम्ही बघू शकता, आपला एक प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये मधमाशीच येत नव्हती. मधमाशी येण्यासाठी मी अगोदर भरपूर प्रयत्न केलं, पण ते प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही. तर असा एक मी प्रयत्न केला, ती सक्सेसफुल झाला आणि मधमाशीचा पूर्ण डिग लागला आपल्या बागेत. तुम्हाला सांगतो काय केलं ते. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या चुका सांगतो काय झालं ते. डायरेक्ट मी काय केलं, फवारणी घेतली. त्याच्यामध्ये आपण क्वीन बीची फवारणी घेतली, त्याच्यामध्ये आपण गुळ टाकला, इलायची टाकली आणि पूर्ण फवारणी घेतली पहिल्या दिवशी रात्रीची. तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी मधमाशी एक पण दिसली नाही. क्वीन बीचं पण रिझल्ट भेटला नाही. परत दुसऱ्या दिवशी काय केलं, ते गुळ वगैरे ठेवलं ना, त्याची पण एक उकळणी घेतली. ते चुलीवरती जे कढई ठेवले का ना, ते कढईमध्ये आपण का नाही गुळ वगैरे टाकून, इलायची टाकून आणि त्याची उकळणी घेतली, तरी पण मधमाशी दिसली नाही. मग आता करायचं काय, मधमाशी का आली नाही? आपलं चुकलं काय? आसपास जर कुठंच मधमाशी नसेल तर हे प्रयत्न करून काय फायदा या. आसपास कुठं माहोळच नसेल आपल्या रानाच्या तर मधमाशी येणार कुठनं? मग आपण काय केलं, जबरदस्तमध्ये असं रात्रीचं जाऊन 2 माहोळं तोडून आणले लांबनं आणि आपल्या प्लॉटमध्ये आणून ठेवली. त्याच रात्री एक फवारणी पण घेतली. तर ते फवारणी काय, त्या फवारणीमध्ये आपण साध्या गोष्टी वापरल्या, त्यात खर्च नाही केला. 4 लिटर ऊसाचा रस घेतला, 200 लिटर ड्रमला, एक गुळ आणि इलायची पावडर ती मिक्स करून घेतली पूर्ण, डायरेक्ट एक फवारणी करून घेतली संध्याकाळला. म्हणजे माहोळं आणून ठेवलं, लगेच संध्याकाळी फवारणी करून घेतली. आणि त्या दिवशी सकाळी उठलं का नाही, तो इथं कढई दिसते. ह्या कढईमध्ये का नाही गूळ, इलायची आणि एक पायनॅपल फ्लेवर हे टाकून का नाही पूर्ण उकळी दिली त्याला. आणि खोटं सांगत ना मित्रांनो, एवढी माशी जी आली का नाही मधमाशी, कारण मधमाशीचं मी तिथं आणून ठेवलं जवळ ते मधमाशा, आणि ही उकळल्यामुळं सकाळला माशी सक्रिय झाली आणि पूर्ण प्लॉटवर माशी फिरायला लागली. नॉर्मल रस्त्याने चाललो का तिथं मधमाशी दिसली का? असे भरपूर मधमाशी मित्रांनो. थोडा आता ऊन पडले तरी मधमाशी आतमध्ये गेली असणार आहे, पण तरी पण एवढ्या फुलावरती मधमाशी आल्यात ना, म्हणजे मी वाट बघत होतो मधमाशी किती. हो का, उडून गेली आता जस्ट. आवाज येतो पूर्ण गोंग गोंग केलेला मित्रांनो. मधमाशी एवढ्यात ना लय भयानक मधमाशी आली. ते म्हणजे आपल्या थोडा चुका का नाही, आणि आपण थोडा चुका केल्यामुळे का नाही काय होतं, मधमाशी येत नाही असं होतं. कारण मी स्वतः अनुभवलं, मी तुम्हाला ते सांगितलं मित्रांनो. मी सांगायचं काय माहिती का, जर आपल्या रानाच्या शेजारी कुठं माहोळत नसेल तर त्याच्यावरती आपण घरगुती उपाय करतो किंवा फवारणी करतो, त्या फवारण्याचा उपयोग होत नाही. त्यासाठी एखादा लांबचं कुठं तरी माहोळ आणा आणि आपल्या प्लॉटमध्ये ठेवा. मी माहोळ कुठं ठेवली ती पण तुम्हाला दाखवणार आहे पुढं. आणि माहोळ आणल्यानंतर ना माहोळ टिकवणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं या. आता माहोळ टिकवायचं कसं असतं या, मधमाशीला खायला प्यायला लागतं. आता खाणं पिणं तर ह्या फुलातनं भेटतं या, पण तिला पाणी पिणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी आपण जुगाड केलं तर ती पण तुम्हाला दाखवतो. आपण जागोजागी ऊसाच्या चुट्या ज्या असतात का नाही, ऊसाच्या चुट्या म्हणजे कुठल्या रसवंतीवरनं जी चोथा राहतो खाली, ते रसवंतीवरनं आणल्या, गुळातनं टाकल्या आणि ती जसं की मी म्हणलं, मधमाशी आणली का नाही, आणल्यापेक्षा जास्त टिकवणं अवघड असतं. आणि ते टिकवण्यासाठी काय करायचं, ते जुगाड तुम्हाला दाखवतो. आता ह्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही, बघा असा जुगाड केला आहे. त्या गाडग्यांमध्ये छोट्या का नाही आपण इलायची, गुळ वगैरे पाण्यात मिक्स केला आणि त्या गाडग्यात भरून ठेवला आणि खालच्या पोत्यांवर पण शिपाळलं. होतंय काय, मधमाशीला ताण लागली ते गाडग्यावरती बसती, त्यातलं पाणी वगैरे पिते. आता गाडग्यामध्ये काय करायचं तुम्हाला दाखवतो बरं का. अशी काडी ठेवायची. काडी ठेवायचं कारण काय माहिती का, त्याच्यावरती मधमाशी बसणार आणि त्याच्यावरती बसून पाणी पिणार. जड काडी नाही ठेवली तर काय होतं बघा, मधमाशात मरून पडली, कारण तिला इथं बसून पाणीच प्यायला येत नाही ना. त्याच्यामुळं ही नियोजन करायचं मित्रांनो. आणि दुसरं आणखी, हे जर नसलं करायचं ना तर जागोजाग अशी तुम्ही छोटी छोटी टोपणं ठेवा. त्या टोपणामध्ये का नाही पाणी ठेवा किंवा त्याच्यामध्ये असं इलायची गुळाचं पाणी त्यात ठेवा, कारण त्याच्यामुळं त्या वासाने माशी पण येते आणि दुसरा विषय मी त्यातलं जाऊन पाणी वगैरे पिते. ह्या गोष्टी तुम्ही केल्या ना तर मधमाशी राहिला, मधमाशी तुम्ही माहोळात जर आणलं तर मधमाशी प्लॉटमध्ये जाणार नाही, प्लॉटमधनं ते राहणार आपल्या प्लॉटमध्ये. आणि रोज सकाळला उठलं की सकाळला संध्याकाळी येणार, आपल्या प्लॉटची सेटिंग व्यवस्थित करून देणार. त्याच्यामुळं का नाही थोडं त्रास पडेल, पण मधमाशी टिकवणं पण तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. ह्याचा फायदा तुम्हाला होतो का नाही हे पण तुम्ही बघा. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. आणि असंच प्रेम राहू द्या मित्रांनो. या ठिकाणी आपण हे ठेवलं आहे बघा, मधमाशा त्या बॉक्समध्ये पूर्ण मधमाशा गोंग करते ते. आणि तिकडे वरती सगळं आपलं प्लॉट आहे, इथे एक ठेवलं आहे. आणि ह्या दोन्ही बॉक्सच्या, ह्या दोन्ही ड्रमच्या मध्ये एक ठेवला तिकडं बॉक्स. आणि इथून पूर्ण वर माशा जातात तिकडं. एक नंबर नियोजन झालं मित्रांनो. तुम्ही पण असंच आपण जसं सांगितलं तसं करा, नक्की मधमाशा आणा तुमच्यात. नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला आणि शेअर करा मित्रांना, महत्त्वाचं म्हणजे. तर मधमाशी येणं खूप महत्त्वाचं असते प्लॉटमध्ये सेटिंगसाठी. चला तर मित्रांनो, भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.